नमस्कार. जिंदाबाद. आजच्या असे कसे आम्ही बदललो या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ह्या कार्यक्रमामध्ये श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माननीय विवेकभाऊ पंडित ह्यांना वसे तालुक्यातील आडणे या गावात झालेल्या भ्याड हल्ल्यातून जीवनदान देणारे श्रमजीवी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर काटेला यांची खास मुलाखत आज आपण पाहूया. मुलाखतकार आहेत सीता घाटाळ आणि मुलाखत देणारे आहेत श्रमजीवी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर काटेला. चला तर पाहूया. नमस्कार, राम राम, जिंदाबाद. आज आम्ही या ठिकाणी हा जो संघटनेचा स्टुडिओ आहे त्या स्टुडिओमध्ये आलेलो आहोत आणि आज आम्ही एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत की ज्याने संघटना नेण्यासाठी, संघटनेला जन्म देण्यासाठी खूप काही केलेलं आहे. ही संघटना सुरू करताना, संघटना जेव्हा सुरू झाली, संघटनेने लोकांना कसं घडवलं, लोक कसे घडले गेले, माणूस म्हणून जगायला शिकवलं, अशा अनेक लोकांना आपण आज भेटणार आहोत जे संघटनेमध्ये पूर्वीपासून होते आणि त्या संघटनेच्या जुन्या जाणत्या लोकांना आपलं हे जे सदर आहे, आपला हा जो कार्यक्रम आहे, असे कसे आम्ही बदललो ह्या कार्यक्रमामध्ये आपण भेटणार आहोत. आणि आज जी व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे ती व्यक्ती म्हणजे सन्माननीय भाऊंना जन्म देणारे त्यांचे आईवडील म्हणजे रघुनाथ बाबा आणि रजनी आई. पण संघटनेला आणि खऱ्या अर्थाने भाऊंना जन्म देणारे, संघटनेला जन्म देणारे, ज्यांना भाऊ म्हणून ओळख देणारे असे आपल्यासोबत असणारे, ज्यांनी जे भाताणे गावचे आहेत, वसई तालुक्यातले आहेत आणि संघटनेचे सुरुवातीपासूनचे ते संघटनेपासून तर आजपर्यंत संघटनेमध्ये ते आहेत. म्हणजे सुरुवात जी त्यांच्याने झालेली आहे, सुरुवातीचे सभासद म्हणून ते होते आणि आज 1982ला संघटना सुरू झाली तेव्हापासूनचे सभासद, तर ते आजपर्यंतचे सभासद आहेत. आणि अशा व्यक्तींना आज आपण भेटणार आहोत, अशा व्यक्तींच्या बरोबर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांचे अनुभव घेणार आहोत. संघटना वाढायला कशी मदत केली, संघटना कशी त्यांनी वाढवली, त्यांचे अनुभव काय आणि संघर्ष कसे केले त्यांनी, हे सर्व आपण आज बघणार आहोत आणि त्यांना आज आपण भेटणार आहोत. चला तर जाऊया. संघटनेचे शंकर काटेला भाऊ, ज्यांना सगळे लोढ्या बाबा ह्या नावाने ओळखतात, मी त्यांच्याकडे आपल्याला घेऊन जाते आणि मी लोढ्या बाबांना सांगेल की तुम्हाला खूप आयुष्य मिळो, 100 वर्ष तुम्ही जगोत आणि तुमचे आशीर्वाद आमच्या सतत पाठीशी राहोत, ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. मी लोढ्या बाबांकडे जाते. बाबा जिंदाबाद. जिंदाबाद. बाबा, आज आता तू आला आहेस, आता मी तुम्हाला सांगा, कारण आम्ही असा केला आहे का आम्ही आमचेच भाषेत बोलणार आहोत, वारली भाषेत बोलणार आहोत, तर मला होत्या लोढ्या बाबाशी बोलायला जरा बरा वाटेल ना. आपली भाषा म्हणजे आपली भाषा असते. तर बाबा, पहिले तर मी जिंदाबाद करी, नमस्कार करी. नमस्कार कर. जिंदाबाद. राम राम करायचं पहिले. राम राम करायचे. तर बाबा, कसा काय आहेस तू? बरा आहेस ना? हो, बरा आहे ना. हां. तर आम्ही आज तुम्हाला आता बोलवेल आहे. आता बाबा, काय झालं का, संघटना जेव्हापासून सुरू झाली तर आमचा तर जन्म नाही होता, म्हणजे माझा जन्म होता तेव्हा, पण मी 1 वर्षाची होते. तर ही संघटना बनवायला तुम्हाला कसा माहीत पडला का ही संघटना अशी आहे असा, म्हणजे भाऊविषयी ना ताईविषयी कसा माहीत पडला तुम्हाला? ते आम्ही पूर्वी आम्हाला फक्त मजुरी, किमान वेतन फक्त 3 रुपये देत. भात घेतला तर 2 पैसे,
असा हा 2 पायली 2 पायली. तर ते असा सांगत का ती पायली हो चेमेल असं ते हा हा बुडाला चेंबवेल. चेमेल हा आणि त्यानं भात जास्त मावावं नाही म्हणून बुडाला चेमवायची. हा आणि असं करताना बरीचशी बाई सीताबाई आमचं परिस्थिती फार कठीण झाली. कडू कान खाऊन जगायचो. आम्हाला एक दिवशी काम मिळायचं, तर 4 दिवस नाही काम मिळायचं. पण बाबा कांद होवं ना तेव्हा. हा हो जाम भरपूर होतं. मग तुम्ही आणायचीस का नाही तर जंगलात जाऊन आ? डोंगरात जाऊन आणायचीस का नाही हो तर? हो हो आम्ही जाऊन मग ते कडू कान, उलश्या, लुंड, असा हा म्हणजे कडू कान चोखलायचे हा आणि त्याच्या वली पाडायच्या हा आणि शिजत ठेवायचे, त्याच्यानं लखाडी टाकायची. असा हा हा ते सहजासहजी मला वाटतं हा पुरुष माणसांना नाही जमायचं ते निवलवायला. हा हा त्या बाया माणसाहीच कसं काय करतं ते आपल्याला पण काही कल्पना नाही. हो 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 हा. ते बाबा मी पण कव्हा कव्हा आता करीत आहे ते हा. आमच्याकडे सांगत त्याला भुरकुंडी बुरकुंडी का? हा नाही आमच्याकडे लखाडी सांगतात. लाखाडी हा. ना भुरकुंडी हा, तर हा. त्यात टाकायचा. त्यान टाकायचं हा. आणि पण- त्या कडूकान निवलत हा त्या ते माझ्या बायकोला मी बोलायचो, हा. अगं आपली उलश्या हा ना लुंड घेऊन ये ना. हा त्या उलश्या शिजत तिथपर्यंत या आपली लुंड कडू कान निवलत तिथपर्यंत या तरी आम्हाला खायला भेटतील. हा 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 मग भूक लागली जामग. हा मग ते लुंडा आणायच्या, उलश्या आणायच्या हा आणि ते शिजत एका बाजूला ठेवायचे. कान चोखलायला घ्यायचे. हं. कान चोखललं का मग त्याच्या वली पाडायच्या ना. त्या मग त्या थंड्या हो तिथपर्यंत वली शिजवून हं. लाखाडी त्याच्यात टाकून हं. आणि त्या निवलवायच्या. निवलवायचं. हा तिथपर्यंत आपला उलश्या लुंड हा. खायला सुरुवात करायची. कुठून एक पोट भरायचं, जाम भूक लागायची. असा हा पण बाबा शेती होती का नाही? तर बाबा मी तुम्हाला ते विचारत होता का तुमची शेती होती ना? हा पण लावत नाही. लावत नाही तर क्या नाही लावायचीस तुम्ही? ते माती देऊन ती जमीन फार खोल झाली. हा तर ते खोल झाल्यामुळे आणि तिथे कोण ट्रॅक्टरवाले आणत नाही. ट्रॅक्टर हा नांगर भेटत नाही. हा मग त्याच्यामुळे आता काय करायचं, सोडून दिली ती. असं. सोडून दिली म्हणजे हाय जमीन. हाय. हा मग लावायची सोडून दिली. हा तर मग तुम्ही आता शेती तर नाही करायची तुम्ही, हा. तर काय करायची काम काही दुसरा? दुसऱ्या असे शेतमजुरी म्हणजे कोणाही काम सांगला तिकडे कामाला जायचं. हा 2 दिवसांत 3 दिवसांत कोणी कामाला सांगला. पण मला मी जेव्हा संघटनेचा माहिती काढली तर तेव्हा तुम्ही गडी होतास काय? नाही त्यावेळेला मी मुक्त झालेलो होता. असा हा 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 पण आधी गडी होतस? हो कोणते पाटलाचे? मी एक शांताराम कासार म्हणून भाताण्याचा असा हा, हा त्याच्याकडं मी गडी होतो. असा हा. मग तुम्हाला संघटनेची माहिती पडली तेव्हा तुम्ही सोडला का कसा? नाही आणि भाऊ ताई हा असे गावला फिरायचे हा आणि खेडपाड्यावर हा आणि आमच्यासारखा गेला हा. तर काय काम करतो, हा कोणाच्या कामाला जातो, हा असं भाऊ ताई माहिती काढायची. हा तर मग आम्ही सांगायचो हो सांग ना, आम्ही अमक्याच्या कामाला जातो. मिलला काम तर केला, नाही तर कान लुंड्या उलश्या कुठं मिलला पेचकनेरी ती खायची आणि असं करून आम्ही दिवस काढतो. त्या तुम्ही सांगला का आम्हाला मजुरी काय द्यायची तर 1 पायली भात 2 पायली 2 पायली हा ना. पैसे घेतलं तर 3 रुपये 3 रुपये. हा हा पण मग या वर्षभर असाच तुम्ही करायचा का कुठं बाहेर दुसरीकडे कामाला जायची? नाही इथे गावानंच आम्ही काम करायचं. गावानंच काम करायचे? हां आम्ही बाहेर कामाला नंतर मग मी याच्यातून समजा शेटचे कुणशी मोकळा झालो. हां
मग बंदुस्तीचं काम करायचो. असा हा 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 बंदुस्ती म्हणजे बाण बिन बाण बिन बांधाया. हा ते झाला. हा बाण बंदिस्ती. हा हा आणि नंतर मग रेती काढायला जायचो. असा हा हा नंतर मग रेती काढून झाल्यानंतर हा मग विटा थापायला जायचो. असा विटभट्टेवर पण काम केला तुम्ही? 13 वर्षे. असा. पण मी काय सांग, तुम्ही आता संघटनेशी जोडलीस तुम्ही, तर कोणत्या सालाला जोडलीस काही आठवत? कोणत्या सालाला जोडलीस असं आठवत? संघटनेत केव्हा जोडलीस नाही ते कुठला सालाला हे केली ते काय मला आठवत नाही. आठवण नाही. हा पण ज्या वेळेला भाऊ ताई या लागले तेव्हा मला असं एका पाटलांनी सांगलं, शेटनी सांगला, या पंडितच्या मागे कशाला लागतो तू? इलेक्शन जवळ आलेलं होता. कोणचा इलेक्शन? कोणचा इलेक्शन? ग्रामपंचायतचा? ग्रामपंचायतचा? ग्रामपंचायतचा नाही ना, कुठला त्या मोठा इलेक्शन. हा त्या हे इलेक्शनापुरता तुम्हाला द्यायला लावले भरावणे. मग तो इलेक्शन झाल्यानंतर तो पंडित कुठं जाईल ना, तुम्ही कुठं राहाल? कशाला तुम्ही याच्या मागं लागता तुम्ही? तो काही इथला आहे का? तो कुठूनचा? कुठूनचा आहे अशी लोक बोलायची? हो ना. हो हा तो कुठूनचा आहे ना, कुठूनचा नाही. पण मग तुम्हाला कसा वाटला का भाऊचे बरोबर जायचा असा? हा मी नंतर भाऊना स्वतः विचारला, भाऊ ही आपली संघटना ही कुठपर्यंत हा? तर भाऊही सांगला, तुझ्या जन्माला पुरतीला, पिढून पिढीला पुरतीला. हो बरोबर. आज आपले पाहतो होते. हो आज तशी पाहिली तर 43 वर्ष आपले आज आहोत. तुम्ही हो ना, पहिल्यापासून संघटनेचे सभासद असाल ना? 3 रुपयापासून सभासद तुम्ही. हो 3 रुपयापासून सभासद आहे. तर मी कडुकांदाच्या वली, पेज मिली तर पेज, तर आमच्या संगतीला भाऊही सुद्धा कडुकांदाच्या वली खाल्या, पेजही पिले. मग आपण या वर्षावन साजरा करतो, वर्ष साजरा करतो आणि त्याच्यात पेज केलेली जाते, कडुकांदाच्या वली. म्हणजे पहिले तुम्ही खायला काही नाही मिळायचा, तर त्याच्यासाठी मग ते पेज न कांदाच्या वली खान त्याच्यावर पोट भरायचा. तर मग तेव्हा ते आता आपले ते वर्धापन दिन संघटनेचा करतो होतं, त्यात या पेजनावली आम्ही असं दिवस काढले. हो आणि चवलं करांद असे वाफायचो. मग भाऊही स्वतः पेज पिली, कडुकांदाच्या वली खाल्ल्या, परिस्थिती भाऊही पाहिली आमची. आणि भाऊही स्वतः सांगला का असे तुम्ही कडुकांदाच्या वली खाऊन अशी पिठाची पेज, कण्यांची पेज पिऊन किती वर्षे काढाल? बरोबर. तुम्ही ह्या जंगलामध्ये जा, ज्या ज्या ठिकाणी भात शेती होईल अशा ठिकाणी तुम्ही प्लॉटा काढा. अरे वा. मला हिंमत आली. हिंमत आली. चला. भाऊही सांगलेला आहे. पहिला भाऊ नव्हती सांगत होती, पंडितच. असा पंडित सांगायचं? पंडितनी सांगलंय ना आपल्याला, चला आपण पलाटा काढू. मग ते बघतील ना आपल्याला काय फॉरेस्टरनी शिपाई काय दम दिला ना, तर ते पंडितला आपण जाऊन भेटू ना. का आपल्याला आम्हाला असणे असं ते शिपाई फॉरेस्टर ना ते आम्हाला दम देतात असं भाऊना जाऊन भेटू. पण असं काही झालं नाही. आम्हाला झाली, माझ्यावर कंप्लेंट पण झाली. कंप्लेंट झाली होती? हो. एक आमच्याकडं कांबळे फॉरेस्टर म्हणून होता. कांबळे फॉरेस्टर म्हणून होता आणि मला बोलतो, काय रे हे कोणी केलंय? म्हटलं मी केलंय दादा. मग तुझ्यावर कंप्लेंटी करावं लागेल. दादा आमच्यावर कंप्लेंटी केल्याशिवाय सरकारमध्ये कसं काय कळलं आमचं अतिक्रमण आहे त्या? तर ते
पलाटा काढले तुम्ही. हा तर बाबा केवढा मोठा पलाट आहे तुझा? 3 एकर आहे. मी 3 एकर 3 एकर? हा 3 एकर दिलेला आहे. पण माझ्या ज्या याच्या पट्ट्यावर हा, फक्त 1.5 एकर दिला गेला. ते होईल, ते होता होता होईल. आता पण आपले पलाटासाठी भांडतोच. वा, हो. गेली एवढी वर्ष, आता 43 वर्षापासून तुम्ही भांडलीस, आतापर्यंत तुम्ही भांडतास, त्याच्याबरोबर आम्ही हो भांडतो. हो 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 हो. दुसरा असा बाबा, मी पहिले सुरुवातीलाच सांगला का तुहे भाऊला नवीन जीवदान दिलास, हो हो. तर ती काय बात होती, म्हणजे ती कशी कहाणी? हां, ती आम्हाला फक्त 3 रुपये 3 रुपये द्यायची. मजुरी. मजुरी 2 हां. पायली भात द्यायची. हां. आणि ज्या वेळेला भाऊ आला त्या वेळेला सरकारी रेट होता हां, 7 रुपये. 7 रुपये. हां. हां, आताचा 312 रुपये आहे. हो हो हो. तर 7 रुपये होता. हं, तुम्ही दिवसाला 7 रुपये मजुरी घ्या. हं. आणि हो सांगला. अशी मी पण सुद्धा जरा होतो ना, बघू काय होल ते होल. काय होल ते होल. हां, हा, सगळ्यांना सांगत हिंडायला लागलो. असा 7 रुपये मजुरी घ्यायची. हो. 7 रुपये मजुरी त्याचे घ्यायची खाली नाही. नाही. आणि यांनी ते शेठ लोकाही पाटील लोकाही विचार ठरवला हां, का ह्या पंडितने हां, या लोकांना माहिती दिला. माहिती दिली. हां. हां, मग यांची संघटना कशी काय मोडायची. असा. हां, संघटना कशी काय मोडता येईल हां, म्हणून त्याही फार प्रयत्न केला. हां, पण नाही. एक दिवशी त्याही असा ठरवला हां. का पंडितलाच खलास करून टाकू. आय. हां, मग पंडितला मारला. आता तो कुठूनचा आहे ना कुठूनचा आहे, त्याची कोण दाद घेणार आहे. हां, बरोबर. असाच वाटत हवा ना त्यांना का तो बाहेरशी यांना आता हां, या लोकांना लोकांना चिडवितो, भरावाय लागला. भरावाय लागला आहे. हां. हां. तर याला मारून टाकला. हं, तर त्याचा कोण दाद घेणार आहे. हं, मग त्याही सीताबाई काय केलं हं, का ते शेठ लोक काही पाटील लोक हं. त्याच्यान आदिवासी पण त्याही हाताशी धरलं. असं आपलं माणूस पण त्यांच्यात हो गेलं. हो हो. म्हणजे कायमचं त्यांचं शेठ लोकांचं हित करणारी ना. बरोबर. हां, ते त्यांना त्यांचं गडी असतील का? हां, त्यांचं हां. म्हणजे मग गडी तर सोडवलं तर. सोडवलं तर. हां, पण ते मजुरीशी जायचं. हां. तरी पण त्यांचं हिताने काम करायचं. बरोबर. हां, हां. मग ते हाताशी धरलं त्याशी. हां, आत्ता विचार करा सीताबाई, जर भाऊना मारला असता तर हे शेठ लोक अंगाव घेतं का. सरळ सांगतं या आदिवासीही मारून टाकलं. बरोबर. या बाबा बरोबर सांगलास तू हे. हां हां. ते तर त्यावरच आणतं, आपलेच माणसावर आणतो. हो, ते अंग काढून घेतलं असतं त्याही. हां. आणि ते सांगतं का या आदिवासीने मारला, आम्ही कुठं मारलाय. हं, मग ज्या वेळेला त्यांचं ठरलं हां. त्या आम्हाला काही माहिती नाही. बरोबर. मलाही माहिती आता नाही, हां. भाऊंनाही माहिती नाही. हं, भाऊंचा काहीतरी शिबिर का काय आडण्याला होता. हां. भाऊ या टायमाला गेला पहिले असतील ना. गावागावात शिबिर घ्यायचं हो भाऊ. हो 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 हो. प्रत्येक गावात मीटिंग घ्यायच्या, शिबिर घ्यायचं. बरोबर. हां, तर आणि अडण्याला गेलं. आडण्याला गेलं. ते या टायमाला गेलं असतील का केव्हा गेलं असतील, मी काय भाऊना पाहिलेला नव्हता. हां. आणि त्या लोकांनी बघला हं. बघला आणि आज पंडित इकडे गेलेला आहे. असा पाहून ठेवला त्या. हा, पाहून ठेवला. हां. आज किती टायमाने येईल. हं. चला आज त्याला खलासच करू. अरे बापरे. हां, मग लाठ्या काठ्या, मोटरसायकलीच्या चैनी आणि या टुपा पण घेऊन. हां. आणि एक आमच्याकडं तो गजा कासारा था आपला जग सोडून गेला. असा. हां, हां. तो चांगला शिकारी होता आणि त्यांनी बंदूक पण घेऊन आलता. हां. आणि बायको माझी गेली दुकानावर. पोरा माझी बारकी बारकी होती. पोरांना सांगत तर पोरा सांगतात का मी नाही, आता टाईम झाला, मी जात नाही हां. दुकानावर. बरोबर. हां,
अंधार झाला असेल ना, हा, जरा रात अंधार पडली झाला. तर ते जातील कसं, घाबरत असेल. घाबरत होती. हा. तर ते मग ही स्वतः गेली. हा स्वतः गेली दुकानावर. तर बाबा माझ्या या बेरी कॉटरी पिऊन, इंग्लिश दारू पिऊन, जे काही आपले आदिवासी हाताशी धरलेलं, त्याही अजून कुठं इंग्लिश दारू पाहिलेली नाही, त्यांना पाजली. हा हा आपली माणसं म्हणजे गोडाची दारू डबा ठेवायचा ना, हा, भगवायची. बस. तर ती जाम जमामध्ये तर माझी बायको लागली बोलायला हा का त्या दुकानदारणीचं नाव भामा. भामा. हां, हा भामाबाई ही लोक कशाला इथे इतकं जमा झालं. हम्म. आज पंडित जाईल कुठं? आज पंडित इथंच खलास होणार आहे. त्याच्यासाठी एवढी जमाबंदी झालेली आहे 100-150 लोकांची. अरे बाबा बाबा हिची घाबरगुंडी झाली. आणि ती एकदाचं अर्धा सामान घेतलं दुकानावरच्या, अर्धा नाही सामान घेतला ना. ती एकदांची आली, धावपल करत आली आणि मला सांगायला आली का जा भाऊना आज मारणार हान, तर तुम्ही काही करा तरी भाऊंचा मरण तरी वाचवा. हा, याच्यासाठी मला सांगायला आले. मी कुठं आहे घरात, मी दुसऱ्या दुकानावर. असा हा या दुकानावर मी गेले. या दुकानावर. हा ते या पक्की घरात सवय होती काय तुम्हाला? बापा माझी जाम सवय त्या टायमात मला होती. हो? बापा माझी एक बाटली अशी पियाचो, काही मी समजत नसत, पण तशी शक्ती पण होती अंगान पचवण्याची. हो हो हो. मग अशी या घरात शोध, त्या घरात शोध, त्या घरात शोध, अशी शोधत गेली. तिथे एक सुमन पांडुरंग सायरे यांच्या घरी मला शोधून काढला. हा, मला बोलतो उठा लवकर उठा. तर मेन किती 2 पावशेर दारू पिलती ना, बसलो ती विडी फुकत. हा तर उठा लवकर. अगं झालाय काय, मला सांगशील का नाही? तुम्ही उठा. हा, अगं पण तुला काय भूता बितानी तर नाही झपाटला? हा, उठा बस, काय सांग नाही बोल नाही. हा, मग उठलो ना, बाहेर गेलो. उभी रे, काय झालं ग, काय झाला? तर काय आज भाऊना खलास करणार आहात. अगं पण तुला सांगलाय कोणी? सांगलाय कोणी? त्या गावात जाऊन बघा. हा, गावांत जाऊन बघा काय झालाय चाललाय त्या. बरोबर. हा, आणि मी 2 पावशेर पिलती ना, ती पण माझी गेली उतरून. दोन्ही हाताच्या मुठी वडकले ना, मारली धाव तिथूनची भाऊना सांगायसाठी. आता भाऊ मला थल्याच्या पाड्यावर तरी भेटतीला, किंवा अर्धे रस्त्याला तरी भाऊ मला भेटतील. कोणं भेटलं तुम्हाला भाऊ? थल्याच्या पाड्यावर भेटलं. महादू जाबर होता, महादू जाबरच्या घरा भेटलं. हा, मी महादू जाबरच्या घरी जाऊन पोचलो. आणि भाऊ भुसकोडे भाऊ महादू जाबर गाडीवर आलं. भाऊ तिथं वल्ल्याबरोबर मी सांगला, भाऊ एक करता का, तुम्ही आज इथं राहा वस्तीला, सकाळी जा, नाही तर इथूनशी परत फिरा तुम्ही. आडना ते भिन्नार ते नेडा फाट्याविषयी नाही रोडनी जा. पण आज भाताण्यावरून येणार नाही. आज भाऊ तुम्हाला मारणार आहात, खलास करणार आहात. मग भाऊनी तुमचा ऐकला? नाही, भाऊ ऐकायला तयार नाही. मी कोणाचं काय केलंय तर मला कशाला भारतीला. भाऊ बघ माझा ऐका, मी तुम्हाला विनंती करून सांगतो, पण तुम्ही जाऊ नका. भाऊ बोलतात मी मरणाला तयार आहो, तुमचा काय विचार? मी सांगला, भाऊ माझी सुद्धा मरायची तयारी आहे, पण तुम्हाला नाही मारून देणार. पहिला मी मरण, पण तुम्हाला नाही मारणार. हां, मग पण भाऊ एक ऐकता का माझा? सांग बोल. एक करा, तुम्ही भाताण्याला मराठी शाळा आहे, त्या शाळेपासून तुम्ही शाळेच्या पटांगणशी माझ्या घरापर्यंत पोचा. असा? हां, मग तुम्हाला कोण मारतो ते मी बघतो. मग ना तुम्ही मग मागून गेले? मागून भाऊ गाडीवर आलं ना, मी मागून. पण भाऊना मी सांगून ठेवला होता का भाऊ मी
घराच्या आसपास गेल्याशिवाय तुम्ही ती गाडी आणू नका. आणू नका. हा 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 मग घराचे मी आसपास आलो ना, भाऊ सोसाट आलं तरी पण माझे पुढे आलं. हा 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 ते गाडीना धावत जायला हा, थोडा हा, फरक हेच पडतो, ना, नाही का? फरकच पडतो. हा, आणि ते नेमकं राहिलं तर हम्म, आमच्याकडे एक मारुतीचा देऊळ आहे. हम्म. मारुतीच्या देवळाशी तो रस्ता पकडून राहिलं तर, हा आणि या आदिवासी पाड्यात जायला तो रस्ता होता खुला, असा. शालेच्या पटांगाची. हा आणि भाऊना मार्ग दाखवला, ते भाऊ बरोबर त्या मार्गालाच निघून ना निघून गेलं. माझ्या दाराशी आल्या, गाड्या आल्याबरोबर आणि माझ्या बायकोने हम्म, भाऊना आव्हाटीच मारली गाडीवर. हा हा ना, गाडी तर चालूच होती. हा हा ते पण ते महादुजाबरने ती गाडी बंद केली. मग आणि गाडीशी भाऊना खेचला ना, माझ्या घरात घालून ठेवला. असा. भाऊ, माझ्या घर आवाला आल्याशिवाय तुम्ही घरांची बाहेर निघायचं नाही. बरोबर हां असं सांगितलं तुम्ही? हो. हा. आणि एवढं सांगलं भाऊ. पण बाबा घरात आपली पहिल्या म्हणजे माझा घर तरी मोडका तोडकाच होत ना, तर तुमचा का तसाच बांधेल? होता माझा पण, कारवींचं कूड. हा हा कारवींचं कूड होतं, वरतं मराड. हा असा घर होता. हा आणि भाऊना घरात आल्याबरोबर आणि तेवढ्यात मी पण येऊन पोचलो हा तिथं. हा तर एक फार जोर करून आला भाऊना घरांशी खेचण्यासाठी. हम्म, मी लगेच त्याच्या उपट मारली, पण ती उपट त्याने म्हणजे ती लागली नाही. त्याने लगेच वरतं असा डोक्यावर दांडूक धरून ठेवला. हा हां, म्हणजे असा दांडूक धरला, हा म्हणजे डोक्यावर न लागावा. हा हा, तर त्यावरती ते दांडकालाच लागली ती. दांडकाला लागल. हा तर ते मी लगेच त्याने असा दांडूक धरल्याबरोबर मी लगेच अशी उपट फिरवली कानावर मारायला. हा आता विचार करा, कानावर मारले असते तो माणूस जगता का? ना मनगठा एवढा दांडूक. हा आणि तो त्यावेळेला जरा शक्ती होती. मग ते बरोबर. शक्तीच्या मानाने मी त्याचे साधे उपट घालले असते का, तर जागेच खलास केला असता. तसंच मला भाऊही धरला, असं हा, हा. आव्हाटी मारली. भाऊ आले, भाऊही आव्हाटी मारली. हा. मग ते एका बाजूला होतं हा आणि अशी आव्हाटी मारली हा. ना, मला उचलून घेतलं. भाऊंची अंगाच्या हाडा पण वाजवली कडकडा मला उचलताना. मग आता पण तुम्ही भक्कम आहात ना? हो ना. भले हो तशीच असाल. तर भाऊ मला लागला सांगायला, लोड्यादा, हा, आपल्याला मारामारी एवढी मोठी नाही करायची का, जबरदस्त मोठी मारामारी करायची आहे. मोठी मारामारी हा, करायची आहे. पण लाठी काठीनी नाही. बरोबर. म्हणजे बाबा तुम्हाला सुरुवातीपासून भाऊनी ना ताईने तुम्हाला सांगला का आपल्याला लाठी काठीची मारामारी नाही नाही करायची? नाही, हो असं सांगला, आपल्याला कायद्याने मारामारी कायद्याने करायची, मारामारी पण करायची. लाठी काठीनी नाही. हम्म, मग भाऊना परत घरात घालून ठेवलं. हम्म, मला बोलतो, काठीला तू एक कर, हम्म, त्या पंडितला बाहेर काढ. हम्म. हां, आणि बाहेर काढ, नाही बाहेर काढलास जा घर पेटून टाकू आम्ही. अरे बापरे. हां, काय रे, बघ, माझं घर पण, हां, किती माणसं असतील बाबा? 150 माणूस होता. बापरे. हां, तर आणि सगळे त्राट होऊन आलेली. हां, आणि मी सांगला, काय रे, हां. एवढी पावर आहे माझं घर पेटवण्याची, हा चला या माझ्या घराला नुसता टच करून दाखवा. हा मग माझ्यान किती पावर आहे ना, ती दाखवता. ते मी ती दाखवान. कुठल्याही देवाची पालखी काढताना हा गुलाल उडवतं, फेकतं. हम्म. तुमच्या मसाला फेकान, तुमची पालखी गावात नेईन. नाही नेली ना तर चांगलं नावाचं काट्याला होणार नाही. आ, पण बाबा ही हिंमत तुम्हाला कोणशी, म्हणजे तुम्ही एवढं बोललं हा. तर ही हिंमत तुम्हाला कोणशी एवढी आली? नाही, मी पहिल्यापासून रागीटच माणूस होतो. असा. हां, पण मग संघटनेचा असा तुम्हाला असा वाटला नाही काय का मी संघटना माझी पाठीशी आहे असा? हां, नाही तरी पण भाऊ हनत. हा भाऊनं वाचवला, भाऊ हनच माझ्या पाठीशी. बरोबर. हां, जरी मला काही झाला हा तरी पण भाऊ हनच. बरोबर. मग आणि शक्तीचे मनान, हा भाऊचे धीरान
हा शेकटीच्या मानांना भाऊचे धीरान हा मी सांगलं त्यांना हा खूप हे केलं. आणि एक सीताबाई तुम्हाला एकच सांगतो, हं. आपण पोलीस